चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला। तर माऊली आजच्या भागाला सुरुवात करूया आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काल जे आपल्याला नेमाचे वारकरी म्हणून लाभले तेही आज आपल्या भागात उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया हरिभक्ती परायण जयेश महाराजांचं। माऊली आता पाहूया कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या टीमने केलेली आपल्या या सेवेकऱ्याची वारी। सेवेसाठी पाचारण करूयात आपल्या लाडक्या हबप हरिभक्ती परायण साक्षी महाराज बोराडे यांना। जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी फुकासाठी जोडे हरी फुकासाठी जोडे हरी खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी फुकासाठी जोडे हरी फुकासाठी जोडे हरी ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय ऐसे फुकाचे उपाय सांडून या वाया जाय ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय पर उपकार एका वचनाचा पार एका वचनाचा पार एका वचनाचा पार पर उपकार एका वचनाचा पार एका वचनाचा पार एका वचनाचा पार ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय तुका मने मळ मने सांडिता शीतळ मने सांडिता शीतळ मने सांडिता शीतळ तुका मने मळ मने सांडिता शीतळ मने सांडिता शीतळ मने सांडिता शीतळ ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय विठ्ठल
रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू सदेह वैकुंठाला घेऊन जाणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा गोड असा अभंग तुम्हा माय बापांच्या श्रुतसज्जनांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सत्य बोलण्याविषयीची प्रेरणा आपल्याला देत आहे की बाबा रे तू जीवनामध्ये सदैव सत्य बोल, खरे बोले तरी. कारण त्या ठिकाणी तुम्ही आम्ही जर खोट्या बोलत राहिलो, खोट्याने वागत राहिलो तर त्या ठिकाणी तुमचं आमचं पाप वाढणार आहे. परंतु एक खोटं बोलल्याच्या बरोबर ते पहिलं खोटं लपवण्याकरिता आपल्याला अनेक वेळा खोटं बोलावं लागतं. मग तुकोबराय सांगताय खोटं बोलून पाप वाढवून घेण्यापेक्षा बाबा रे तू काय कर, तू खरं बोलून भगवंताची प्राप्ती कर. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. कारण तो हरी आपल्याला भेटणार आहे. महाराज महाभारतामध्ये धर्मराजा एकदाच अर्ध सत्य बोलले होते, मात्र अर्ध सत्य बोलल्यामुळे त्यांचा अंगठा गळून पडला. कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू होतं. द्रोणाचार्य हे कौरवांच्या बाजूने युद्ध लढत होते, मात्र त्या ठिकाणी जोपर्यंत द्रोणाचार्य हातामधून शस्त्र खाली ठेवत नाही तोपर्यंत त्यांना मारणं अशक्य होतं. कौरवांपासून विजय मिळवण्यासाठी पांडवांनी युक्ती केली. धर्मराजाला सांगितलं तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी युद्ध झाल्याच्या बरोबर अश्वत्थामा नावाचा युद्धामध्ये एक हत्ती होता, त्या हत्तीचा आम्ही वध करू. तेव्हा तुम्ही त्या द्रोणाचार्यांना जाऊन सांगायचं की त्या ठिकाणी तुमचा मुलगा गेला. परंतु धर्मराजा हे कधीही खोटं बोलत नव्हते. दुसरा दिवस उगवला, युद्ध चालू झालं आणि युद्ध चालू झाल्याच्या बरोबर भीमाने अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध केला. वध केल्याच्या बरोबर त्या ठिकाणी संपूर्ण युद्धामध्ये बातमी पसरवली आणि त्या ठिकाणी द्रोणाचार्यांकडे गेल्याच्या बरोबर द्रोणाचार्यांनी धर्मराजाला बोलवलं. धर्मराजाला सांगितलं की माझा मुलगा गेला का. त्या ठिकाणी धर्मराजानं सांगावं नरोवा कुंजरोवा म्हणजे अश्वत्थामा गेला, परंतु मनुष्य गेला की हत्ती गेला हे मला ठाऊक नाही. त्या ठिकाणी अर्ध सत्य धर्मराजा बोलले गेल्यामुळे धर्मराजाचा हा अंगठा गळून पडला. मग तुकोबराय सांगते की बाबा रे आपण जीवनामध्ये किती खोटं बोलतो. महाराज दररोजच्या जीवनातलं खोटं बोलण्याचं जाऊ द्या, निदान एकादशीच्या दिवशी का होईना माणसानं खरं बोलावं. महाराज तो रावण सुद्धा एकादशीच्या दिवशी खोटं बोलत नव्हता आणि आत्ताची रावण खोटं बोलल्याशिवाय एकादशच सोडती नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकोबराय सांगताय की त्या ठिकाणी तुम्ही जीवन जगत असताना खरं बोला, कारण खरं बोलून तुम्हाला हरी भेटणार आहे. ते तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगताय. खरे बोले तारी, खरे बोले तारी, खरे खरे बोले तरी, खरे बोले तरी, खरे बोले तरी, खरे बोले तरी. तुकोबराय सांगताय असत्य गोष्ट बोलण्यापेक्षा तू सत्यानं वाग. त्या ठिकाणी तुकोबराय सांगताय कारण लोक असत्य बोलण्यामुळे स्वतःचं जीवन वाया घालवतात. ते तुकोबराय महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय. तुकोबराय सांगताय फुकटचे उपाय केल्याने, असत्य बोलल्याने तुमचं आमचं जीवन हे वाया जातंय. परंतु त्या ठिकाणी तुकोबरायने सांगावं की आजच्या जीवनामध्ये लोक किती चुकीचे उपाय करतात, किती स्वतःचं जीवन वाया घालवून घेतात. आत्ताची त्या
ठिकाणी नवीन पिढी जी आहे ती नशा करते. मात्र तुकोबारायांनी सांगावं की बाबा रे, जीवनामध्ये सगळ्यात मोठी नशा जर काही असेल तर ती परमात्म्याच्या भक्तीची आहे. म्हणून परमात्म्याच्या भक्तीचीच त्या ठिकाणी तू सेवा कर, भगवंताची भक्ती कर आणि स्वतःच्या जीवनाचं काय करून घे, सार्थक करून घे. जन्मा येवोनिया देख करा देहाचे सार्थक. पण भक्ती करण्यासाठी त्या ठिकाणी आपलं पुण्य तेवढं असावं लागतं. पुण्य असण्यासाठी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सत्य बोलावं लागतं. कारण ते सत्य बोलणं हे आपल्याला सांगण्यासाठी कुणाचे तरी त्या ठिकाणी तुमच्या आमच्यावर संस्कार असणं गरजेचं आहे. तुमच्या आमच्यावर कुणाचं तरी परोपकार असणं गरजेचं आहे. ते तुकोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगताय. असत्याच्या मार्गावर चालतो आणि असत्याच्या मार्गावर त्या ठिकाणी चालल्याच्या नंतर तुमचं आमचं पुण्य कमी होतं. पण मनातला मळ त्यावेळेलाच निघून जाईल ज्या वेळेला तुझं मन शीतल होईल. ते तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे माळ, तुका म्हणे माळ, तुका तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ. म्हणे सांडिता शीतळ, म्हणे सांडिता शीतळ, आसे पुकार ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. खरंच महाराज भाग्यवंत आहे जे या कीर्तनाचे साक्षी आहेत. त्याच्यामुळे मी त्यांच्यापासूनच सुरुवात करतो की काय सांगाल या सेवेकऱ्याबद्दल. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. साक्षी महाराज बोराडे, आपण उत्तम प्रयत्न केलेला आहे या अभंगाच्या संबंधानं चिंतन व्यक्त करण्याचा. तुकाराम महाराजांनी या अभंगातून देवाला प्राप्त करून घेण्याचे फुकटचे पर्याय सांगितलेत. तुकाराम महाराज हे एक असे तत्ववेत्ते आहेत की जे या जगामध्ये जीवाला देवापर्यंत पोहोच करण्याकरिता सोप्यातले सोपे पर्याय सांगण्याचा प्रयत्न करतात. पण कदाचित सोपे उपाय सांगून तुकोबाऱ्यांचं पोट भरलं नसावं
म्हणून तुकाराम महाराजांनी फुकटचे उपाय सांगितलेत या अभंगात. साक्षीताईंनी हा अभंग आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. मला आवडेल सांगायला की त्यांचं संगीत हे उत्तम आहे, कारण त्यांचा आवाज फार मधुर आहे. त्यातल्या त्यात आपण छान पद्धतीनं ते संगीत कीर्तनाला जेवढं पूरक आणि पोषक आहे तेवढं आपण संगीत सादर केलं की या अभंगाच्या अर्थाच्या दृष्टीनं साक्षीताई आपण थोडे आणखी प्रयत्न करणं आवश्यक आहे. अभंगाचा अर्थ थोडासा हलू नये याच्याकरिता आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. अन्यथा आपलं सादरीकरण, आपलं संगीत आणि आपलं व्याख्यान उत्तम होतं. भरपूर शुभेच्छा. माऊली. साक्षी महाराज, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दोन तुमच्या भावलेल्या गोष्टी. एक आपला गोडगळा. तुकाराम महाराजांच्या अभंगावरचं गाथाभाष्य लिहिलं शंकर महाराज खंदारकरांनी आणि अर्पण पत्रिकेची वेळ आली तेव्हा एक ओळ टाकली. हे संपूर्ण गाथाभाष्य ज्या टाळकऱ्यांनी ही गाथा, ही वाणी आपल्या गोडगळ्यांनी महाराष्ट्रभर घुमवली त्या टाळकऱ्यांना समर्पित. त्यामुळे पहिलं काम आपण गोडगळ्यांनी गायलं. आणि दुसरं आपलं वय. इतक्या कमी वयामध्ये इतकी जाण येणं किंवा मुळात या वयात कीर्तनाला जाणं हेच आश्चर्य आहे. तर इतकी जाण असणं म्हणजे फार अद्भुत आहे. पुन्हा मी येईन दोन गोष्टींकडे. मध्ये मध्ये थोडा स्वर हल्ला, त्याची आपण काळजी घ्यावी. आणि दुसरी महत्वाची भावना, तिसऱ्या चरणाचा जो अर्थ आहे, पर उपकार एका वचनाचा फार, ऐसे फुकाचे उपाय. द्रुपद पकडलं ना की त्याला व्यवस्थित समजून घेतलं की सगळा अभंग त्याचा पसार असतो. द्रुपद म्हणजे केंद्रबिंदू आणि उरलेला अभंग म्हणजे त्याचा तो परीख. असं कीर्तनाचं वर्तुळ तयार होतं. पण मला खूप आनंद वाटतो की इतक्या कमी वयात बोलणारी ही मंडळी जेव्हा त्यांच्या संपन्न आणि समृद्धीचा काळ असेल तेव्हा हे लोक कसं बोलतील याची कल्पना करण्यातच इतका आनंद आहे. वास्तव अनुभवणारे भाग्यवान असतील. आपल्याला खूप शुभेच्छा. आई साहेब. साक्षी महाराज, मी असं म्हणेल की तुला अर्थदृष्टी किंवा अभंगाचं ज्ञान त्याचं विस्तृतपणे अभ्यास करणं या आदरणीय मंडळीने सांगितलंय आणि ते तू अभ्यास नक्की करशील, त्याचा प्रयत्नही कर. पण या स्टेज पर्यंत तू पोहोचलीस याच मला कौतुक वाटतं खऱ्या अर्थाने. ताई, भविष्यात तू फार मोठी कीर्तनकार होशील अशा मी तुला शुभेच्छा देते. पुढच्या सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, मला तर असं वाटतं की ज्या लोकांनी यांच्या बँकेतून यांच्याकडून लोन घेतला असेल त्यांना तणाव, डिप्रेशन येत असेल की नाही काय माहित. आपल्या डोक्यावर कर्ज आहे की नाही हे त्यांना आठवत पण नसेल. कारण तकादा नामस्मरणाचा लावतील ते हे आपले पुढचे सेवेकरी, पैसा फेडण्याचा नाही. आठवतंय ना मी कोणाबद्दल बोलते ते. सेवेसाठी पाचारण करूयात हरिभक्ती परायण किशोर महाराज लडकत यांना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. साधने तरी हीच दोन्ही, साधने तरी हीच दोन्ही, साधने तरी हीच दोन्ही, साधने तरी हीच दोन्ही, तरी कोणी साधील, तरी कोणी साधील, तरी कोणी साधिल, तरी कोणी साधिल, जरी कोणी साधिल, जरी तरी कोणी साधिल. परद्रव्य परणारे, परद्रव्य परणारे, परद्रव्य परणारे, परद्रव्य परणारे, याचा धरी विटाळ, 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 याचा धरी विटाळ. देव भाग्य घरा येते, देव भाग्य घरा येते, देव भाग्य घरा येते, देव भाग्य घरा येते. संपत्ती त्या सकळा, संपत्ती त्या सकळा, संपत्ती त्या सकळा, संपत्ती त्या सकळा,
संपत्तीच्या सकळा संपत्तीच्या सकळ्या परद्रव्य परणारी परद्रव्य परद्रव्य परणारी परद्रव्य याचा धरी विटाळ 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 तुका म्हणे ते शरीर तुका म्हणे ते शरीर तुका म्हणे ते शरीर तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे घर भांडार देवाचे घर भांडार देवाचे घर भांडार देवासी घर भांडार देवासी घर भांडार देवासी परद्रव्य परणारी परद्रव्य परनारी परद्रव्य परणारी परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ 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 विठ्ठल 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 बोला कुंडली खबरदारी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विवेक धर्माचा वसा आणि वारसा जपणारा वारकरी संप्रदाय आणि याच्या कळशस्थानी असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज जीवन जगत असताना माणसानं नीती आणि नाती या दोन गोष्टी जोपासत भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी या संबंधानं गोड उपदेश केला आहे. जीवन जगत असताना प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं अंतिम साध्य म्हणजे त्या भगवंताची प्राप्ती करून घेणं हे असलं पाहिजे. मग भगवंत प्राप्तीची शास्त्रानं काही विधी साधनं सांगितली म्हणजे तुम्ही अमुक अमुक गोष्टी करा तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल असं सांगितलं आणि भगवंत प्राप्तीची शास्त्रानं काही निषिद्ध साधनं सांगितली म्हणजे तुम्ही अमुक अमुक गोष्टी करू नका तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. मग आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंत प्राप्तीची निषिद्ध साधनं सांगितलेली पाहायला मिळतात. तुकाराम महाराज म्हणतात साधने तरी हीच दोन्ही ज्या अर्थी हीच शब्दाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी चकार साधला आहे त्या अर्थी अभंगाच्या माध्यमातून सांगितलेल्या साधनांवर तुकाराम महाराजांना ठाम विश्वास असलेलाही पाहायला मिळतो आणि अभंगाच्या माध्यमातून सांगितलेल्या साधनांचा तुकाराम महाराजांना अनुभव सुद्धा असलेला पाहायला मिळतो. का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला नजराणा आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी तुमचे एरवित्त धन ते आम्हा मृतिके समान असे म्हणणारे तुकाराम महाराज शिळेवर ठेवलेलं धन नाकारत त्या शिळेचाही त्याग करणारे तुकाराम महाराज कितीतरी रुपयांची कर्ज खतं इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून कर्जमाफी करणारे तुकाराम महाराज किंवा भ्रष्ट करण्यासाठी आलेल्या स्त्रीला जाई वतू माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहोय असं म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांना या साधनांचा अनुभव सुद्धा असलेला पाहायला मिळतो आणि या साधनांवर ठाम विश्वास देखील असलेला पाहायला मिळतो. म्हणूनच की काय कदाचित काही गोष्टी माणसानं आयुष्यात आवर्जून कराव्यात आणि काही गोष्टी माणसानं चुकूनही करू नयेत. म्हणजे का तर अनितीचा रोग झालेल्या समाजाला सद्विचाराचं औषध देत असताना
त्यानं जीवनामध्ये कोणती पथ्य पाळली पाहिजे हे सांगत असताना तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात बोलतात, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, याचा धरी विटाळ, याचा धरी विटाळ, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी. अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज भगवंत प्राप्तीसाठी तुम्हाला 2 गोष्टींचा निषेध करावा लागेल. कुठल्या? परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. महाराज म्हणतात या 2 गोष्टींचा तुम्हाला विटाळ धरावा लागेल. थोडक्यात काय तर दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याचा जोडीदार या 2 गोष्टींपासून निर्माण होणारा व्याभिचार याच्यापासून तुम्हाला लांब राहावं लागेल. का? कारण आजच्या युगामध्ये बहुतांश गुन्हेगारी जर पाहिली तर फक्त आणि फक्त 2च गोष्टीमुळे फोपावत असताना पाहायला मिळते. एक म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे नाती. नाथ महाराज भागवतामध्ये गोड वर्णन करतात, अर्थ सर्वांगे अनर्थभूत, हे माझे वचन त्रिसत्य, पृथ्वी माझी जे जे अनर्थ, ते ते अर्थात उपजती. का? कारण लोकशाही व्यवस्थेवर चालणाऱ्या आमच्या भारत देशामध्ये अनेक शाही लोकांकडून ज्यावेळेस सर्वसामान्य जनतेचा तोंडचा घास भ्रष्टाचाराच्या रूपाने फिसकावताना पाहायला मिळतो ना, त्यांच्यासाठी तुकाराम महाराज सांगतात परद्रव्याचा तुम्ही विटाळ धरा. मुळात अनितीनं कमवलेली संपत्ती आणि त्या संपत्तीवर वाढलेली संतती आम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही. कारण आज पुण्यासारख्या सुसंस्कृत म्हणवणाऱ्या शहरामध्ये भर दिवसाढवळ्या एका धनाड्या बापाचा लेख भर चौकामध्ये लघुशंका करतो ना, त्यावेळेस त्यांच्यासाठी तुकाराम महाराज देखील सांगतात की परद्रव्याचा तुम्ही विटाळ धरा. की पहा, पैसा गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकतो, गाडीमधलं पेट्रोल गाडीच्या इंजिनला गती देण्याचं काम करेल, परंतु गाडीच्या इंजिनची स्थिती जर चांगली राहावी असं जर वाटत असेल ना तर गाडीमध्ये ऑइलच पाहिजे. पैसा कदाचित तुमच्या आमच्या आयुष्याला गती देण्याचं काम करेल, पण तुमच्या आमच्या जीवनाची स्थिती जर चांगली राहावी असं जर वाटत असेल ना तर त्यासाठी अध्यात्मरूपी ऑइलच पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात परद्रव्याचा तुम्ही विटाळ धरा. एवढंच काय, हे साधन सांगत असताना त्याच्या पुढे जाऊन आणखी एका गोष्टीचा विटाळ धरायला लावतात, परनारी यांचा धरी विटाळ. अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी परनारी शब्द वापरला. मग अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी फक्त कुठल्या पुरुषांनाच उपदेश केलाय का? का? कारण महाराज म्हणतात नाही, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, हा सकळांशी येथे आहे अधिकार. मग या न्यायाप्रमाणे फक्त पुरुषांना उपदेश केलाय का? कदाचित महाराजांनी परनारी हा शब्द जरी प्रत्यक्षदर्शी वापरला असेल तरी त्याच्या पाठीमाग महाराजांना दुसऱ्याचा जोडीदार, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, ही गोष्ट बोलायचं असेल का? कारण मुळात दुसऱ्याच्या जोडीदाराच्या पाठीमागं व्याभिचार निर्माण होण्यापाठीमागं एकच गोष्ट कारणीभूत असते, ज्या गोष्टीचं नाव आहे कामवासना. या कामवासनेनं भल्या भल्यांना कामाला लावलं. हा कामाजी कोतवाल याने नागिवले बहुतांशी, हरिहरासी दरारा काही भय नाही त्यासी. किंवा नाथ महाराज आणखी ठिकाणी गोड वर्णन करतात, हरी येडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, येडका मदन नाथ महाराज गोड वर्णन करतात की येडका मदन मदन तो केवळ पंचानन. पुन्हा कुणाची वाट लावली, धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा, लाविला जेने तो केवळ पंचानन. महाराज सांगतात यानं भल्या भल्यांची वाट लावली. तिथपासून ते आत्ता स्वतःच्याच
छोट्या छोट्या पोटच्या लेकरांवर अन्याय अत्याचार करणारे नराधाम बाप ज्यावेळेस मी पाहतो ना, त्यावेळेस अभंगाच्या माध्यमातून सांगितलेला तुकाराम महाराजांचा उपदेश हा सर्वसामान्याला आणि ब्रह्मदेवाला एकाच दोरीमध्ये बांधून ठेवतोय. म्हणून तुकाराम महाराज या सगळ्यांनाच उपदेश करतात. काय तर परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. या परनारीच्या शब्दाच्या पाठीमागं जर पाहिलं तर समाज एवढा व्याभिचारात वाहत गेलाय, एवढा व्याभिचारात वाहत गेलाय. अनेक अनैतिक संबंधातून बालहत्या हे शास्त्रामध्ये सगळ्यात मोठं पाप समजलं जातं. मग या अनैतिक संबंधातून निर्माण होणारी छोटी छोटी अर्भक ही ज्यावेळेस मृत अवस्थेत कचरा कुंडीमध्ये जमिनीमध्ये गाडलेली पाहायला मिळतात ना, या सगळ्यांसाठी तुकाराम महाराज सांगतात परनारी यांचा धरी विटाळ. या दोन गोष्टींचा जर तुम्ही विटाळ धरला ना, तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक नेमकं आणखी काय परिणाम होऊ शकतो याचं उत्तर महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये देतात. देव भाग्य घरायती सकळा संपत्ती त्या सकळा परद्रव्य परनारी परद्रव्य परनारी. या दोन गोष्टींचा विटाळ जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये धरला ना, तर महाराज सांगतात तुमच्या आयुष्यात पहिला सगळ्यात सकारात्मक परिणाम जर कुठला होईल ना, तो म्हणजे देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. देव परम भाग्याने तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. मुळात एक बोलू, ज्या ठिकाणी काम राहत नाही त्या ठिकाणी राम आल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज सांगतात देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. हा परमार्थाचं महाधन तुम्हा आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हरी आला हाता आता कैसी भय चिंता. पण त्यासाठी काय करावं लागेल? परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. तुकाराम महाराज सांगतात की प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात जर नीती आणि नातीनं भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला परद्रव्याचा आणि परनारीचा विटाळ धरावा लागेल. तर भगवंत आणि भाग्य या दोन्ही गोष्टी सोबतच त्या माणसाला प्राप्त होतील. पण त्याच्याही पुढे जाऊन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज गोड अंतिम साध्य सांगतात. काय? तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. तुकाराम महाराजांनी हरी आला हाता इथपर्यंत म्हणणं ठीक आहे, परंतु ते शरीर घर भांडार देवाचे असं म्हटलंय. म्हणजे नक्कीच त्या भांडाराच्या पाठीमागे काहीतरी असलं पाहिजे. का? कारण आपल्या अंतकरणामधले जे 6 विकार आहेत ना, ते 6 विकार आम्ही फार गोड चिंतन आहे. ते 6 विकार ज्यावेळेस आम्ही आमच्या अंतकरणातले बाहेर काढू, काय होईल? घर भांडार देवाचे. तो त्याचे 6 घेऊन आतमध्ये येईल. आतले 6 काढा, मग ऐका यशस्वी औदार्य ज्ञान गुण ऐश्वर्य हे 6 गुण वसती देते तो भगवंतू. मग तो त्याच्या भांडारासहित तुमच्या आमच्या हृदयामध्ये स्थित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो इथं बसलेला प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित व्हावा. पण त्यासाठी काय करावं लागेल? आम्हाला परद्रव्याला मातीसारखं आणि परनारीला मातेसारखं मानावं लागेल. ही दृष्टी भगवंताने इथं बसलेला प्रत्येकाला देवो एवढीच त्याच्या चरणी विनंती. आणि वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. काय सांगाल माऊली या सेवेबद्दल? किशोर महाराज, कोणीही अडकावं ह्या विवरणामध्ये, इतकं ते परिपूर्ण आणि खूप छान. आपण जे विवरण केलं त्यात पहिल्या वाक्यापासून श्रोते हल्ले नाहीयेत. श्रोते जागच्या जागी बांधून ठेवणं, खेळवून ठेवणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे. नाती आणि नीती या 2 शब्दांनी तुम्ही मन जिंकलीत आमची सगळ्यांची. परनारी या पदाची तुम्ही छान व्याप्ती केली की हा फक्त पुरुषासाठी निरोप नाहीये. तर यातूनच महाराजांना हेही सांगायचं आहे की स्त्रियांनी सुद्धा परपुरुषाच्या बाबतीत ती भावना न आणणं हे सुद्धा सांगायचं आहे. याला तुकोबारांचा खरा निरोप्या म्हणतात.
गुरुदेवांची आपल्यावर नक्की कृपा आहे आणि त्यामुळे जगद्गुरूंची भावना आपल्याला कळते. स्वर थोडा हलतो आहे किंवा वरच्या चाली पटकन पकडता येत नाही, तरी पण मगाशी मध्यमचं तुम्ही छान केलं. के महाराज तुम्ही छान साथ केली त्यांना, त्यामुळे दुसऱ्या की तिसऱ्या चरणाची चाल एकदम परफेक्ट लागली. ती माझी आवडती चाल आहे. खूपच गोड आहे. एवढ्या गोड निरूपणापुढे स्वराचं उगाच स्वर आळवण्यात काही अर्थ नाही. खूप गोड कीर्तन झालं. वा 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 वा. आई साहेब, साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील. किशोर महाराज तुम्ही साधलं, हे कीर्तनच साधलं. आज समाजामध्ये जर पाहिलं तर या दोन गोष्टीमुळेच वाटोळं चाललंय जनतेचं. परद्रव्य आणि परश्री. भांडण त्याच्यामुळंच आहे, जीवन उद्ध्वस्त त्याच्यामुळंच होतं. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही या कार्यक्रमातून नक्कीच फार बेस्ट म्हणजे एक नंबरच मांडल्या. तुमच्या कार्यक्रमाला खूप सलामच आहे. जयेश महाराज, कीर्तनामध्ये 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. एक तर वारकरी कीर्तन करत असताना दिले जाणारे वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचे दाखले, जे संत वाङ्मयाला धरून असतात ते. आपण जो कीर्तनाकरता अभंग निवडलाय तो प्रतिपाद्य विषय श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचतो की नाही याची जाणीव आपण ठेवणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मुद्दा व्यवस्थित रीतीनं हाताळणं. त्यामुळे वारकरी संगीत, वारकरी दाखले आणि प्रतिपाद्य विषय लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोच करणं, या 3ही हातोटी महाराजांनी अत्यंत समर्थपणे पेलल्या. अत्यंत योग्य. वा किशोर महाराज, परमार्थ म्हटलं, कीर्तन सेवा म्हटलं की तुम्ही लगेच बोलता, सगळ्यांना तुम्ही संबोधित करता. पण संसार म्हणल्यानंतर तुम्ही बोलत नाही, पण ते बोलायला आज कुणीतरी येतंय. लग्न कसं ठरलं यांच्यासोबत? ओळख होती आधीपासून. ऍक्च्युली यांच्या घरी भरपूर जमीन वगैरे आहे. आमच्या घरी आम्हाला राहायची सोडली तर जागा सुद्धा नाही. पण आमची ओळख फक्त मुलगा कीर्तनकार आहे म्हणून यांच्या घरच्यांनी मला ही मुलगी दिली. वा. आता हे लोनचे हप्ते तुम्ही कधीच फेडू शकत नाहीत आता आयुष्यभर. त्यांची कामात जरी जास्त दगदग झाली ना तर ते त्या बँकेतल्या लोकांचा, ज्यांनी त्यांचे हप्ते नाही भरले, काही नाही केले, त्याचा राग ते घरी येऊन माझ्यावर काढतात काहीच कारण नसताना. हे बघा, ज्या कोणाचे हप्ते थांबले किंवा रखडले त्यांनी ते भरा. तुम्ही हप्ते भरत नाही म्हणून महाराजांची चिडचिड होते आणि ती चिडचिड वहिनींवर निघते. कृपया एवढं समजून घ्या. हे दोन्ही तुमच्याकडे आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हरिभक्तपरायण जयेश महाराजांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. काय अनुभव आणि कसं वाटलं? कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या मालिकेच्या संबंधानं मला असं बोलावं वाटेल की सद्यस्थितीतली महाराष्ट्राची कीर्तन परंपरेची, वारकरी कीर्तन परंपरेची वाटचाल जर आपण पाहिली तर अनेक प्रकारच्या अनिष्ट पद्धती कीर्तन परंपरेमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु जर काही कालावधीनंतर, काही वर्षांनंतर आपल्याला असं ऐकायला मिळालं की आता वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांमधल्या आणि कीर्तनातल्या सगळ्या अनिष्ट पद्धती निघून गेल्यात आणि शुद्ध संप्रदायीन कीर्तनं आत्ता व्हायला लागलीत, असं जर आपल्याला ऐकायला मिळालं तर त्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा हा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या मालिकेचा असणार आहे. वेळोवेळी आम्हाला आपली गरज लागेल, हा मंच आपली वाट पाहत राहील. येणं करावं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंचावर आमंत्रित करूयात हरिभक्तीपरायण साक्षी महाराज आणि हरिभक्तीपरायण किशोर महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. काल आपल्या समोर आहे, ज्यांची वारी अखंड चालू राहणार आहे, ते आहेत हरिभक्तीपरायण किशोर महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. माऊली वारी अशी अखंड चालू राहो. रामकृष्ण हरी. जगात भारी आपली कीर्तनाची वारी, एक मुखानं बोला पांडुरंग हरी.